कळवण तालुक्यातील साकोरे पाडा येथे दारूच्या नशेत उपसरपंचानेच आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। उपसरपंच जयराम महारू पवार वय 65 यांनी दारूच्या नशेत आपल्या पत्नी जेजाबाई जयराम पवार वय 60 यांची धारदार शस्त्राने हत्या केली। प्राथमिक माहितीनुसार जयराम पवार यांना दारूचे व्यसन असल्याने पती पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते। जानेवारी 30 रोजी मध्यरात्री पुन्हा कडाक्याचे भांडण झाले। त्यानंतर पत्नी झोपेत असताना जयराम पवार यांनी तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला। हत्या केल्यानंतर आरोपी जयराम पवार याने घरात पिकासाठी ठेवलेले कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। मात्र कीटकनाशक कमी विषारी असल्याने त्याची प्रकृती बिघडली नाही। पहाटेच्या सुमारास त्याने स्वतः पोलीस पाटील यांना घटनेची माहिती दिली। पोलीस पाटील व सरपंच यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता जेजाबाई पवार या मृत अवस्थेत आढळून आल्या। कळवण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून आरोपी जयराम पवार याला ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश बोरसे व हवालदार शेवाळे हे करीत आहेत।